नमस्कार. मी मीरा बडवे. हे माझं फक्त भौतिक नाव आहे, परंतु माझी खरी ओळख आहे 2,500पेक्षा ज्यांना आपण सर्वसामान्यपणे अंध म्हणतो, परंतु मी ज्यांना विशेष दृष्टीची माझी लेकरं म्हणते, त्यांची मी मीरा माय. ह्या साऱ्या माझ्या जगावेगळ्या आयुष्याबद्दल आणि आयुष्याच्या प्रवासाबद्दल तुमच्याशी मला थोडंसं बोलायला नक्कीच आवडेल. का आले मी ह्या क्षेत्रात? हे अलौकिक, अद्वितीय, अभौतिक मातृत्व माझ्यापर्यंत कसं पोचलं? ही एक जगावेगळीच कहाणी आहे. 1996 म्हणजे 22-23 वर्षापूर्वी जर मी स्वतः विचार केला असता की मी या क्षेत्रात काम करेन, तर मी स्वतःला वेड्यात काढलं असतं आणि समोरच्या माणसाने मला कधी विचारलं असतं की तुम्ही या क्षेत्रात का काम करताय, करणार आहात का, तर त्यालाही वेड्यात काढलं असतं. आता मात्र मागचे ते सगळे क्षण जोडत असताना एका वेगळ्या विश्वात आता आपण सगळे प्रवेश करणार आहोत. 1996 माझा या विशेष दृष्टीच्या जगाशी कसा परिचय झाला. माझे यजमान आनंद बडवे हे त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायचे आणि काही रक्कम अशा संस्थांना द्यायचे की ज्या संस्था विशेष दृष्टीच्या व्यक्तींसाठी काम करतात. मी स्वतः इंग्रजीची प्राध्यापिका आणि शिक्षिका, आणि त्यामुळे आणि घरातल्या इतर जबाबदाऱ्यांमुळे माझी मुलगी झाल्यानंतर काही वर्ष मी नोकरी सोडून घरीच राहिले. 14 वर्ष कशी माझ्या आयुष्यातून वाहून गेली हा अजूनही मला पडलेला मोठा गहन प्रश्न आहे. दिवसभराभर उडत गेले आणि एक क्षण असा आला की मला असं जाणवलं की सगळी पाखरं माझ्या घरट्यातून उडून गेली आहेत आणि मी मात्र अशा संभ्रमाच्या रस्त्यावर आहे जिथे मला कळत नाही आहे की मी कोण आहे, काय आहे माझं अस्तित्व आणि काय आहे माझं हे जगाशी नातं. सगळं माझं जे बौद्धिक जग होतं ते मागे सुटलेलं होतं. मी नोकरी सोडलेली होती आणि अशा क्षणाला मी एका कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवायची नोकरी घ्यायचं असं मनाशी ठरवलं आणि घ्यायचं असं मी त्या कॉलेजला कळवलं. माझी मुलगी म्हणाली की आई तू स्वतःसाठी आता काहीतरी कर. तर तो विचार डोक्यात घेऊन हा माझा जीवनाचा प्रवास वेगळ्या वाटेवर सुरू झाला. आणि त्या क्षणी मला असं जाणवलं की आपण सगळ्या सांसारिक प्रपंचिक अडचणींमध्ये इतके गुंतत गेलो की बुडत्याचा पाय खोलात आपल्याला कधी बाहेर येऊन जगात काय चाललं हे बघायलाच मिळालेलं नाही. आपला नवरा ज्यावेळेला आपल्याकडे इतकी सांपत्तिक अडचण होती, दातावर मारायला पैसा नव्हता, तेव्हाही जाऊन हे दान का करत असेल, तर एक कुतूहल मला त्याच्याबरोबर अंधशाळेच्या दाराशी घेऊन गेलं. पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये एक मुलांची शाळा आहे आणि तिथे मी एक सहज सर्वसामान्य व्यक्ती जशी कुतूहल आणि एक मनामध्ये प्रश्न घेऊन जाते तशी त्या दाराशी उंबऱ्याशी गेले आणि तिथे मी अक्षरशः चकित झाले. सगळं जग मी तिथे बघत राहिले आणि मला पहिल्यांदाच विशेष दृष्टीच्या जगाचा स्पर्श झाला. मी अशी वाटेत उभी होते आणि अशी छोटी छोटी मुलं होती, 2, 2.5, 3 वर्षाची. ही सगळी मुलं धडपडत जिना चढत होती आणि मी त्यांच्या वाटेत उभी होते. पण असं लक्षात नाही आलं माझ्या की आपण सरकायला हवं, कारण ते सगळं मला चकित करणारं जग होतं. त्यातलं एक चिमुकलं आलं आणि ते माझ्या पायाला येऊन धडकलं. ते धडकलं आणि रडायला लागलं, कारण शाळेचा अगदी नुकतेच आलेलं पिल्लू होतं ते, आणि त्याला मी त्याची आई वाटले कारण ते होमसिक होतं. आणि आई वाटल्यामुळे ते पिल्लू रडायला लागलं आणि मी त्याला माझ्या मिठीत घेतलं. आणि जेव्हा मी त्याला माझ्या मिठीत घेतलं त्यावेळेला अक्षरशः माझ्या डोळ्यातून आसवांच्या धारा व्हायला लागल्या आणि ते पिल्लू रडत होतं आणि मीही रडत होते. तो मायेचा स्पर्श त्याला आईचा वाटत होता आणि कुठेतरी मला ही घटना अस्वस्थ करून गेली. मी बाहेर गेले, माझ्या नवऱ्याला म्हटलं, रे आनंद, मला नाही वाटत की मी आता नोकरी करावी. तर तो म्हणाला, अगं आपला व्यवसाय खूप चांगला चालू झालेला आहे, सगळं व्यवस्थित आहे, मी तुझी, आपल्या मुलीची, आपल्या संसाराची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. मला खूप आनंद होतोय की तू म्हणतेस की तुला वेगळं काहीतरी करायचं आहे. कारण अनेक वर्ष तो तर जाऊन दान करतच होता, पण दान हे त्याचं उत्तर नव्हतं. त्यालाही ते माहिती होतं, पण त्याला वेळ होत नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला की आपल्या आयुष्याचा एक हिस्सा देणं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्लाइस ऑफ लाईफ म्हणतो, ते किती गरजेचं आहे आणि ते तू द्यायला तयार आहेस. म्हटलं, पण मी पैसे नाही बाबा कमावणार. तेव्हा त्याने मला सांगितलं की पैसे हे क्षितिज नाही, ह्याच्या पलीकडे जाऊन, पल्ल्याड जाऊन आपण आयुष्यात खूप काही छान गोष्टी करू शकतो.
आणि आमच्या दोघातला अलिखित करार अजूनही चालू आहे. मग मी शाळेत जायला लागले. एक ह्या मुलांची गरज इंग्रजीची लक्षात घेऊन मी त्यांची मैत्रीण झाले. त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या, मजा केली. पण शाळेच्या त्या चौकटीत ना माझा जीव लागला गुदमरायला. कारण तिथे एक असं फ्रेमवर्क असतं किंवा चौकट असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला ठराविकच निर्णय घेता येतात. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली की या विशेषदृष्टीची मुलं आणि आपली मुलं आणि त्यांचं जग आणि आपलं जग ह्याच्यामध्ये कितीतरी साम्य आहे. त्याचं कारण म्हणजे ही मुलं खोटं बोलू शकायची, कॉपी करू शकायची, प्रेमात पडू शकायची, प्रेमपत्र लिहायची. तोपर्यंत त्यांनी मला मस्तपैकी ब्रेल शिकवलं होतं आणि मला ह्या सगळ्या घटना समजत होत्या. न्यू इयरला कुठून तरी काहीतरी गोष्टी मिळवून ते पार्ट्या वगैरे करायचे. त्यांचे ब्रेकअप्स पण व्हायची. जे काही आपल्या आयुष्यात घडतं ते सगळं त्यांच्या आयुष्यात घडायचं. आणि मी मात्र एक असं स्वप्न घेऊन गेले होते की मला विशेषदृष्टीच्या व्यक्तींसाठी काहीतरी काम करायचं आहे. म्हणजे ही माणसं वेगळी असावीत. म्हणजे त्यांनी संत असावेत असं वाटत होतं की काय मला काहीच कल्पना नाही याची. पण अशा तऱ्हेच्या भावना मनात घेऊन आपण अशा क्षेत्रामध्ये जातो आणि तिथे आपला भ्रमनिरास होतो. मला एक आणि त्या मुलांना ना इतकी जणं जाऊन मदत करत असतात. स्पेशली जी शहरामध्ये शाळा आहेत तिथे अनेक लोकांना असं वाटत असतं की लोकांना रस्ते पार करून द्यावेत. अरे पण आपण हे नाही विचारत की ते मूल आहे, त्याला रस्ता पार करायचा आहे की नाही करायचा. आणि ज्यावेळेला ही सगळी मुलं अशी वागताना बघितली तेव्हा मी मनाशी म्हटलं नाही मला नाही करायचं ह्या क्षेत्रासाठी काम. मी अक्षरशः रणांगणावरून एखादा सैनिक पराभूत कसा पळून जातो तशी पळून गेले आणि म्हटलं मला इथे नाही यायचं, करायचं नाही या मुलांसाठी काही काम. हळूहळू ती मुलं फोन करायला लागली, म्हणायला लागली मॅडम आम्हाला एवढं रेकॉर्डिंग करून द्या. ते सगळं मी करायला लागले. आणि घटना अशी घडली माझ्या आयुष्यात की ज्याच्यामुळे माझं सगळं आयुष्य आणि जीवनाचा पटच पालटून गेला. एक विद्यार्थी होता, त्याचं नाव आहे सिद्धार्थ गायकवाड. हा विद्यार्थी त्याला त्याच्या घरच्यांनी जन्मल्याबरोबर टाकून दिलं होतं. कुणीतरी माणसांनी त्याला शाळेच्या दाराशी आणून सोडलं होतं. तो शाळेतच वाढला आणि त्याला उशिरा शाळेत सोडलं कुणीतरी आणून, ही काही त्याची चुकी नव्हती. तो 9वीत कसाबसा पोचला तोपर्यंत त्याची 18 वर्ष आयुष्याची पूर्ण झाली होती. आणि समाज कल्याण किंवा आपल्या सरकारचा असा कायदा आहे आणि जगभरातच जवळजवळ सर्व देशात आहे की 18 वर्षाचं मूल झालं की त्याला स्वतंत्रपणे जगायला सोडून दिलं जातं. पण आपल्या जगामध्ये त्याच्या हाताशी कुठलंच कौशल्य नसतं. तर तो जगणार कसा? तर असा हा मुलगा 9वीत असताना 9वी पूर्ण झाली आणि 10वीचं फक्त 1 वर्ष राहिलेलं असताना त्याला शाळेने बाहेर सोडलं. आता हा रस्त्यावरच आलेला, अंधारं मनात अंधारं बाहेर, करणार काय तो स्वतःच्या आयुष्याचं? तर तो आपल्या इथल्या पुण्यातल्या बन गार्डनच्या फुटपाथवरती 3 आठवडे बसून राहिला. पण भीक नाही मागितली त्याने. कसं कुणास ठाऊक तो माझं घर सोडत माझ्या दारापर्यंत आला. निवांत म्हणजे आमचा बंगला आहे जिथे हे काम चालतं अजूनसुद्धा. तर त्याचा दरवाजा मी उघडला आणि दारात मी बघितलं तर सिद्धा दारात उभा आहे. मी इतकी थक्क झाले, म्हटलं ह्यांनी कसं शोधलं माझं घर? कारण कुणा मुलांना माझं घर नव्हतं माहिती. आणि तो पूर्णपणे एक हाडाचा सापळा होता. जेव्हा मी त्याला पाहिलं त्यावेळेला मला स्वतःची विलक्षण लाज वाटली. म्हटलं एक शिक्षक म्हणून आपला अहंकार किती आपण पोचतो. आपल्याला वाटतं वर्ग पूर्ण भरलेला असावा, सगळ्या मुलांनी आपलं ऐकावं आणि ही अंध आहेत म्हणजे ह्यांनी तर नक्कीच ऐकलं पाहिजे. अशा मनस्थितीमध्ये मी त्याला घरामध्ये घेतलं आणि मी पहिली गोष्ट काय केली असेल तर त्याला खूप खायला घातलं. म्हटलं हे देवा, आता हे आपल्यापर्यंत आलेलं आई पण आहे आणि ते आपल्याला ह्या अनंत मुलांना आपली कू सजवायची असेल तर आपल्याला आता त्याच्यासाठी कंबर कसायला हवी. अशा पद्धतीने मी त्याला खायला प्यायला घातल्यावरती मला खरं तर पहिल्यांदा असा अर्थ कळला ह्या जगण्याचा, ह्या मुलांच्या जगण्याचा, त्यांच्या अस्तित्वाचा काहीतरी अर्थ मला समजून गेला. आणि मग मी त्याच्याशी बोलता बोलता माझ्या लक्षात आलं, अरे ह्याला एक शिक्षण कोणीतरी देण्याची गरज आहे. जन्मसिद्ध हक्क आहे याचा की मातीचा वतन वारसा आभाळावर कोरण्याचा. आणि हा जन्मसिद्ध हक्क एक व्यक्ती अंध आहे म्हणून आपण का नाही द्यायचं त्याला मिळवून? आणि मग तिथे लढा खरं तर पहिल्यांदा सुरू झाला. त्याला टॉयलेट ट्रेनिंग द्यायचं आहे इथपासून सुरुवात झाली. कारण त्याला आई नसल्यामुळे
आणि त्याला कोणी सांगितलं नसल्यामुळे ह्या सगळ्या आपण ज्या सुसंस्कृत समाजाच्या गरजा समजतो किंवा शिष्टाचार समजतो ह्याचा परिसस्पर्श त्या जीवाला कधीच झालेला नव्हता. आणि अशा त्या सिद्धासाठी त्याचे कपडे धुणं, त्याला कपडे का धुवावेत हे सांगणं, तेल पाणी खाणं पिणं जेवण खाण करत करत त्याला एका आश्रमात मी ठेवलं, कारण माझ्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि मग हे करता करता त्याच्यासाठी सगळे विषय शिकणं आलं. मी साधारणपणे 11वीत गेल्यानंतर मॅथ्स सायन्सची पुस्तकं गणित विज्ञान हवेत उडवली होती. म्हटलं आपला ह्याच्याशी काही संबंध नाही बाबा राहिलेला. पण गंमत अशी झाली की मला त्याच्याकरता हे सगळे विषय शिकवायला लागले. आणि करता करता 10वीचं वर्ष सरलं आणि त्याचा रिझल्ट आला. एक शिक्षक एक विद्यार्थी, आमचा रिझल्ट होता 100%. 49.50% मार्क मिळवून माझा सिद्धा पास झाला होता. आजही ती आठवण झाली की खूप भरून येतं, कारण त्याच्या रेक्टर आणि आम्ही दोघंही जण इतके रडलो की खरंच आता एका म्हणजे वाया जाणाऱ्या आयुष्याला आपण वाचवू शकलो ह्याचा खूप आनंद त्या क्षणाला झाला. आता सिद्धाचे छान लग्न झालं आहे, त्याला 2 गोड मुलं आहेत, सगळं त्याचं व्यवस्थित चाललेलं आहे. त्या सिद्धासाठी जे दार उघडलं गेलं ना ते नंतर अनंत मुलांसाठी उघडलं गेलं. आणि तीच खरं तर निवांताचा तो जन्मक्षण आहे आणि तिथून निवांताची कथा सुरू होती आहे. मग ही मुलं सिद्धांनी सगळ्या जगाला सांगून टाकलं की तुम्ही किती खड्ड्यात असा मॅडम तुम्हाला वरती उचलू शकतात. पुढच्या वर्षी माझ्याकडे 70 मुलं. आणि काय होतं हाताशी, मी स्वतः माझं शैक्षणिक क्षेत्रातलं काही ज्ञान आणि माझं घर, जेवढं केवढं कण माझ्या ओंजळीत होते ज्ञानाचे ते वाटायचं हे मला स्वतःला दिलेलं वचन होतं. आणि अशा पद्धतीने त्याच्या पुढच्या वर्षी 150 विद्यार्थी, त्याच्या पुढच्या वर्षी 200 विद्यार्थी आणि गेल्या 22-23 वर्षामध्ये 2,500च्या वरती आयुष्य निवांत सजवून गेली. ती स्वतः आयुष्यात उभी राहिली. मी नेहमी म्हणते की हे सगळे बीज पेरली सगळ्या महाराष्ट्रात भारत देशात त्याचे होतील वटवृक्ष. ह्या सगळ्या निवांतच्या सुंदर शाखा आहेत आणि त्या मला वाटतं की निवांतला जगवत ठेवतील. आता हा प्रवास तुम्हाला वाटेल की फार सोपा होता की काय, नाही ना. ह्या प्रवासामध्ये खरं तर सगळे काटेच काटे होते रस्त्यावरती. कुणी आमच्यासाठी गुलाबाची फुलांचे बिछाने नव्हते अंथरलेले, कारण विश्वासच नव्हता समाजाचा की एक अंध विद्यार्थी 10वी नंतर शिकू शकतो. फक्त धनदांडग्या श्रीमंतांची मुठभर मुलं आणि ज्यांना काही राजकीय पाठिंबा अशी काही मुलं पुढचं शिक्षण घेऊ शकायची. त्यांच्या हातामध्ये एक अक्षर ही ब्रेल पुस्तक नसल्यामुळे एक अक्षरही ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हतं आणि आपणच त्यांच्या हाती भेकेचे कटोरे देऊन ठेवलेले होते. ही माणसं बुद्धिमान नव्हती का, समर्थ नव्हती का, असं काहीच नव्हतं. त्यांच्या मनामध्ये विलक्षण आशा आकांक्षा होत्या जगण्यासाठी संदर्भातल्या. म्हणजे आता लढाई अशी सुरू झाली की यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य निर्माण करायची आहेत. यांना वेगवेगळ्या करिअर पाथ्सवरती किंवा वेगवेगळ्या व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात पाठवायचं असेल तर त्यांच्या दिल है छोटीशी आशा. तर ह्यांचीसुद्धा काही छोटी मोठी स्वप्न असणार आहेत. तर ह्या स्वप्नांची गाज आपल्यापर्यंत पोचणं फार गरजेचं होतं. आणि मग आता प्रवास सुरू झाला. एक मीरामाय आणि 200 लेकरं आणि त्यांना वेगवेगळ्या करिअर पाथ्स म्हणजे कुठले तर लॉ, कॉमर्स, त्याच्यानंतर MSW डान्सिंगमध्ये एका मुलीने करिअर केलं, PhD इन लायब्ररी सायन्स, MSW तुम्ही म्हणाल ते क्षेत्र. आणि त्या क्षेत्रात ही मुलं जायला लागली. हे सगळे अभिमानाचे मुकुटमणी आहेत की माझ्या मुलांनी दे नेव्हर फेल्ड मी म्हणजे त्यांना जर समजा 100% माझं आयुष्य दिलं असेल तर त्या मुलांनी स्वतःचं 300% मला दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आय सल्यूट माय चिल्ड्रन. माझ्या मुलांना मी सलाम करते की ज्यांना आपण एक विशेष दृष्टीचे म्हणून सोडून देतो रस्त्यावरती. धूळ भरल्या आयुष्यामध्ये त्यांच्या आईवडिलांनी एका मोहाच्या क्षणाला त्यांना जन्म दिला आणि नंतर त्यांना दिलं सोडून. का तर आपल्याला ती झेपत नाहीत. म्हणजे त्यांच्या मोहाच्या दुनियेचं फळ बिचारी ही मुलं कर्मफळ भोगत आहेत. तर ही सगळी मुलं यांनी इतकी जिद्द आणि त्यांनी आपली जिगर लावली की त्याच्यामुळे मला असं वाटतं की निवांतचं काम फार सोपं झालं.
ज्या ज्या क्षेत्रात मी जायची तिथे मला कुलगुरूंना भेटायला, उपकुलगुरूंना भेटायला लागायचं, हेड ऑफ द डिपार्टमेंट्सना भेटायला लागायचं, विभाग प्रमुखांना सांगावं लागायचं की ही सगळी मुलं माझी आहेत, यांचं यश आणि अपयश हे त्यांच्या मीरामायचं आहे. ती जरी अपयशी झाली तरी पण आय ओन देम, मला ती माझी वाटत आहेत. तुम्ही त्यांना एक संधी द्या, एक संधी द्या आणि त्याच्यामुळे ह्या मुलांना त्यांचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगू द्या. त्यामुळे वर्षाच्या शेवटी जेव्हा रिझल्ट्स यायचे त्यांचे निकाल, त्यावेळेला मला सगळेजण बोलवून सांगायचे, मॅडम तुमच्या मुलांनी ना त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये टॉप केलं आहे, टॉप, आणि टाळ्या वाजवायचे. मी म्हणायची की मला तर माहितीच होतं माझी सगळी मुलं हे सगळं करू शकतात, प्रश्न फक्त तुमचाच. हे करत असताना लक्षात आलं की टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान हे ह्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा प्रकाश आणणार आहे आणि तंत्रज्ञान शिकवण्याची सुरुवात झाली. ब्रेलसाठी आम्ही आधी हाती पुस्तकं लिहित लढलो आणि रडलो, पण नंतर मात्र आम्हाला 10.5 वर्षाच्या प्रवासानंतर एक ब्रेल प्रिंटर मिळाला आणि मग मात्र मुलांवरती ब्रेल पुस्तकांचा पाऊसच पाऊस पडला. मग त्याच्यात सुधा मूर्तींची आहेत, तुम्ही जे कोणी म्हणाल ना त्या सगळ्या लेखकांची देखणी पुस्तकं ह्या मुलांच्या आयुष्यात आली. आधी आम्ही ती हाती लिहायचो, तेव्हा लढा असा होता की त्याचं प्रूफ रिडिंग करायचं. एक डोळस पुस्तक तुम्हाला काय करायला लागायचं, डिक्टेट, म्हणजे ज्या विशेषदृष्टीच्या मुलांना स्वतः पुस्तक वाचता येत नाही अशी हस्तलिखित आम्ही तयार केली. मग विंदा आले, नारायण सुर्वे आले, तुम्ही जी व्यक्तीचं नाव घ्याल ते सगळे जगातले दिग्गज लोक निवांताच्या छताखाली आले आणि तिथलं रसायन त्यांनी पूर्णपणे बदलून टाकलं. या मुलांना नंतर असं लक्षात आलं की यांना तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी खूप चांगली समजते. मग जॉज आला, मग हार्डवेअरमध्ये आम्ही एक कम्प्युटर खोलला आणि तो कम्प्युटर खोलून त्यांना पूर्ण आतला मदरबोर्ड, आतलं पोर्ट वगैरे सगळं काढून ते सगळं दाखवलं. आत्ता पण आमच्याकडे एक इन्साईट म्हणून अकॅडमी आहे जिकडे ही सगळी मुलं कॉम्प्युटर पूर्णपणे शिकतात, म्हणजे त्याचं त्यांना संपूर्ण ज्ञान आहे, ती इतरांना शिकवतात. सिस्टीम अशी आहे की आमच्याकडे शिकलेली जी मुलं आहेत ती सगळी मुलं सिनियर मुलं ज्युनियर मुलांना ट्रेन करतात. यांना नोकरी मिळाली, ह्यांच्या पंखात बळ मिळालं की ती आकाशात उडतात आणि त्यांना घरट्यात परत यायचं तर ती येतात, पण आम्ही त्यांची वाट बघत नाही. हळूहळू जग बदलत गेलं, लोकांचा विश्वास बसला. डोळस पुस्तकाबरोबर ब्रेल पुस्तकं प्रकाशित व्हायला लागली. आता निवांतमध्ये विजन अनलिमिटेड म्हणून 5000 ब्रेल पुस्तकांची लायब्ररी उभी आहे. त्याच्या 17 शाखा महाराष्ट्रभर आहेत. एकही मूल म्हणजे अकाउंटचं पुस्तक करणं हा पुनर्जन्म असतो जेव्हा आम्ही ब्रेलमध्ये पुस्तक करतो, पण प्रत्येक मुलाला अकाउंटचं पुस्तकसुद्धा आम्ही ब्रेलमध्ये केलेलं आहे. हे विषय आम्ही शिकवतो, संकल्पना समजून सांगतो, फक्त ते वाचून दाखवणं असा तो प्रवास नाही आहे. ह्या सगळ्यांना स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगवणं ही फार मोठी गरज आहे आणि म्हणून आमच्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाची आमच्याकडे चॉकलेट्स बनवली जातात. आणि कोण करतं ही चॉकलेट्स? ज्यांनी कधी रंग नाही पाहिले, ज्यांनी कधी रूपरेषा आकार पाहिलेले नाही आहेत, ही सगळी मुलं तुमच्या माझ्यासाठी उत्कृष्ट दर्जाची चॉकलेट्स बनवतात. आणि चोको निवांत या ब्रँड नेमनी कॉर्पोरेट जगामध्ये हे चॉकलेट खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे. ही सगळी मुलं दिवाळीच्या वेळेला 1000 किलो तरी चॉकलेट्स बनवतात. कानाला त्यांनी हेडफोन लावलेला असतो, ती हाताने काम करत असतात आणि अभ्यास करत असतात. त्यांची सेमिस्टर एक्झाम देतात, परत येतात, बसतात, आपलं काम करतात. मीच त्यांना ओरडत असते की अरे दूध पी बाळा, तू आता अभ्यास किती करशील, झोप थोडासा, पेपर द्यायचा आहे तुला. आणि तिकडे जाऊन त्यांनी टॉप केलेलं असतं. त्यातला 1% ही समाजातल्या इतर लोकांसाठी द्यायला शिकली आहेत. म्हणजे समाजाने ज्यांना नाकारलं ती माझी सगळी मुलं आता समाजाला परत देण्याच्या मार्गी आहेत. 1% ते स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन किंवा ऑटिस्टिक मुलं किंवा बालकामगारांसाठी काम करणाऱ्या संस्था किंवा वृद्धाश्रम आणि जवळ यांना देतात. मग कॅन्सर पीडित मुलांना आणि वेगवेगळ्या संस्थांना चॉकलेट्स आम्ही पाठवून देतो या मुलांनी केलेली. आमची टेकव्हिजन नावाची सॉफ्टवेअर कंपनी. तर टेकव्हिजनमध्ये आता आमची मुलं ज्यांनी MCM केलं, BCA केल्या, सगळे पहिले म्हणजे पायनिअरिंगच काम होतं ते, मूलभूत आणि पायाभूत काम. तर ह्या मुलांनी त्यांनी आपली पेपर प्रेझेंटेशन शिकागोमध्ये सुद्धा केलेली आहेत किंवा इंटरनॅशनली पण केलेली आहेत. गुगलबरोबर ते काम करतात स्प्रेडशीटवरती आणि त्यांना ह्या सगळ्या कंपन्या प्रोजेक्ट्स देतात आणि त्यांनी ज्यांना समाजाने नोकऱ्या द्यायचं नाकारलं त्यांनी अनंत डोळस माणसांना नोकऱ्या दिलेल्या आहेत, चांगल्या लठ्ठ पगाराच्या. आणि आमचा CEO सुद्धा आमच्यातलाच, आमच्या
आम्हाला अभिमान वाटावा असा आहे. मग आता आमची मुलं जलदीपासनं करतात. जलदीपासन म्हणजे कपाळावरती एक काचेचा ग्लास, मग त्याच्यात एक जळती मेणबत्ती आणि सगळी आसनं, म्हणजे भुजंगासन आणि फ्लिप भुजंगासनसुद्धा करतात. मलखांब सुरेख करतात. डान्सिंग खूप सुंदर करतात. शामक डावाचे कोरिओग्राफर्स येतात. निवांतचं एक स्वतःचं तत्त्व आहे की जे बाह्य जगाला मिळेल बेस्ट कोचेस द्यायचे ह्या मुलांना. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आमच्या मुलांनी ट्रॉफीज मिळवून आणलेल्या आहेत. नरेंद्र मोदींनी त्यांना 5-5 लाखाची बक्षिसं दिलेली आहेत. मॅरेथॉन, नंतर स्पोर्ट्समधलं तुम्ही कशाचंही नाव घ्या, पिंकीथॉन मिलिंद सोमणांचा, तिथे पोडियमवरती तुम्हाला कित्येक वेळाला आमच्या मुली आणि मुलं दिसतील. तर एक प्रश्न असा मनात येतो की तुम्हीसुद्धा माणसं म्हणून जेव्हा खेडोपाड्याने जाता तेव्हा एखादं मूल तुम्ही असं पाहिलं की जे शिक्षणापासून वंचित आहे, ज्याला आईवडील घरात बंद करून जात आहेत किंवा गोठ्यात बांधत आहेत, त्यांना जनावरासारखं वागवत आहेत, अशा मुलांना तुम्ही कृपा करून निवांत सदनी आणून सोडा. त्यांना शाळेत प्रथम दाखल करा. तिथून तुम्हाला ती मुलं निवांत सदनी 10वी नंतर येतील आणि मग त्यांची आयुष्य किती आपण बदलू शकतो हे सगळं करणं तुमच्या आणि माझ्या हाती आहे. आणि माझ्या एकटीच्या नाही तर आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. फूल मी काट्यात आले, फूल मी काट्यात आले, मज वेदनेची खंत नाही. फूल मी काट्यात आले, मज वेदनेची खंत नाही. गंध माझा अडवणारी एकसुद्धा भिंत नाही, एकसुद्धा भिंत नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.